मित्रांनो, मी आहे प्रोफेसर ओमप्रकाश, तुमचा केमिस्ट्री टीचर. तर आज आपण डिस्कस करूया प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स बाय रिडक्शन. ओके, तर आता इथे आपल्याला अल्कोहोल्स प्रिपेअर करायचं आहे कोणत्या मेथडनी? रिडक्शन मेथडनी. तर कशाचं आपल्याला रिडक्शन करावं लागणार? सो वी कॅन प्रिपेअर अल्कोहोल्स फ्रॉम अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड्स अँड इस्टर्स. ओके, एवढ्या सगळ्यांचं रिडक्शन्स करून आपण काय तयार करू शकतो? अल्कोहोल तयार करू शकतो. तर सगळ्यात पहिले आपण घेऊया अल्डिहाइड्स आणि कीटोन्स. ओके, सो फर्स्ट I will write here by reduction of aldehydes and ketones. By reduction of aldehydes and ketones. Okay, आता अल्डिहाइड्सचं रिडक्शन्स आपण दोन प्रकारे करू शकतो. फर्स्ट इज बाय कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन्स or by using sodium amalgam and water. Okay, so first I will write here by catalytic hydrogenation. Okay, तर या ठिकाणी कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन्स म्हणजे काय? वी आर युजिंग कॅटलिस्ट फॉर एक्झाम्पल निकेल, पॅलेडियम, प्लॅटिनम हे आपण कॅटलिस्ट यूज करत असतो आणि डायरेक्ट हायड्रोजन गॅस आपण या ठिकाणी यूज करणार. सो लुक ॲट हियर, बघा, दिस इज aldehyde RC double bond OH. This is the formula of aldehyde, right? Now this aldehyde undergoes catalytic hydrogenations. Okay, हायड्रोजन गॅस आपल्याला पास करायचे अल्डिहाइड्स मध्ये. कुणाच्या प्रेझेन्स मध्ये? either रॅनिनिकेल or palladium or platinum. Okay, at 413 Kelvin. Okay, so here what happened? There is additions of hydrogen. That is known as hydrogenation. Okay, तर इथे आपल्याला ऍडिशन्स कुठे करायची आहे? ऍडिशन्स कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन मध्येच करायचे आहे. सो ऍडिशन टेक्स प्लेस बिटवीन दिस कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. ओके, एक हायड्रोजन ऑक्सिजन वर ऍड करा, दुसरा हायड्रोजन कार्बन वरती ऍड करा. तर आपल्याला इथे काय मिळणार? बघा, RC, हिअर इज OH, हिअर इज अगेन HH. म्हणजेच तुम्हाला इथे काय मिळतं बघा, याला असं लिहू शकतो आपण RCH2OH. सो दिस इज व्हॉट प्रायमरी अल्कोहोल. लक्षात आलंय? तर आपल्याला इथे काय मिळतं? प्रायमरी अल्कोहोल मिळतं. म्हणजे अल्डिहाइडचं जर आपण रिडक्शन केलं किंवा हायड्रोजनेशन केलं तर आपल्याला प्रायमरी अल्कोहोल्स मिळणार. अपोजिट आपण काय म्हणू शकतो? फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल इज अल्डिहाइड. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला अल्डिहाइड्स मिळणार आणि अल्डिहाइडचं रिडक्शन केलं तर प्रायमरी अल्कोहोल्स मिळणार. राईट? सो हिअर वी कॅन टेक सम एक्झाम्पल ऑफ दिस अल्डिहाइड. सपोज हिअर इफ यू कीप R इक्वल टू CH3, ठीक आहे. सो दिस अल्डिहाइड कुड बी ऍसिड अल्डिहाइड. हा अल्डिहाइड कुठला असणार? ऍसिड अल्डिहाइड. ओके, आणि ऍसिड अल्डिहाइडचं जर आपण हायड्रोजनेशन्स केलं, इफ यू डू द हायड्रोजनेशन्स अगेन by using catalysts such as nickel, palladium, platinum, these all are transition metals. Okay, आणि transition metals हे catalyst म्हणून बिहेव करतात. They have the capacity to bind hydrogen on their surface. Okay, तर त्यांची जे काही व्हेरिएबल व्हॅलेन्सी आहे ही महत्वाचा रोल प्ले करत असते. ठीक आहे, कॅटॅलिटिक प्रॉपर्टी मध्ये. ओके, तर आता परत इथे आपल्याला ऍसिड अल्डिहाइड, 2 कार्बनचा अल्डिहाइड इज ऍसिड अल्डिहाइड और इट इज ऑल्सो नोन एज इथॅनॉल. ओके, IUPAC मध्ये काय करतो आपण? हाऊ टू डू द नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड? E of alkane is replaced by Al. Now how many carbons are present here? 2 carbon. So 2 carbon alkane is ethane. And here E of ethane is replaced by Al. Suffix is Al for aldehyde. So here hydrogens are added between this carbon double bond oxygen. Carbon double bond oxygen मध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे? हायड्रोजन्स ऍड करायचे. म्हणजे काय मिळणार सांगा? CH3. इथे एक हायड्रोजन ऍड केला म्हणजे CH2. इथनं डबल बॉन्ड निघून जाईल आणि इकडे काय येणार? OH. म्हणजे CH3 CH2 OH. काय मिळालं आपल्याला? इथेनॉल. Okay, ethanol is again primary alcohol.
ओके, नाउ वी विल सी हियर कीटोन. ओके, तर आपण इथे कीटोनचं बघणार. आर सी डबल बॉन्ड ओ, हियर इज आर डॅश, दिस इज कीटोन. आणि कीटोनचं सुद्धा आपण कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन करू शकतो. S2 इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट, निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम. ओके, at 413 Kelvin. Okay, so here we have to reduce the carbon double bond oxygen. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन म्हणजे कार्बोनिल ग्रुपला आपल्याला काय करायचं आहे, मेनली रिड्यूस करायचं आहे. ओके, तर इथे बघा हायड्रोजन्स ऍड करायचे आहे कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन मध्ये. काय मिळणार आपल्याला इथे, आर सी, हियर इज OH, हियर इज अगेन आर डॅश, हियर इज H. ठीक आहे, तर इथे आपल्याला काय मिळतंय, सेकंडरी अल्कोहोल. ओके, सेकंडरी अल्कोहोल. लक्षात आलंय, तर इथे आपल्याला मिळालं सेकंडरी अल्कोहोल. तर बघा OH ग्रुप हा सेकंडरी कार्बन लाटायचा आहे, म्हणून आपण याला काय म्हटलंय, सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे आपल्याला इथे काय सांगता येणार, रिडक्शन ऑफ कीटोन और हायड्रोजनेशन ऑफ कीटोन गिव्स सेकंडरी अल्कोहोल. आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं, अपोजिट टू रिडक्शन, ऑक्सिडेशन. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला काय मिळणार, कीटोन मिळणार. ओके, नाउ यू कॅन टेक वन एक्झाम्पल हियर. इथे एक्झाम्पल पण घेऊ शकतो आपण. बघा या ठिकाणी आर च्या जागी काय घ्यायचंय, CS3, इकडे काय घ्यायचंय, C डबल बॉन्ड, इकडे काय घ्यायचंय, CS3. सो दिस इज ऍसिटोन. दिस इज व्हॉट, acetone. 3 carbon ketone is acetone, or in IUPAC it is known as propanol. E of alkane is replaced by ONE. Okay, ONE is the suffix for ketone. So how many carbons are present here? There are 3 carbon. 3 carbon चा alkane कोणता असतो, प्रोपेन. प्रोपेन चा E कशाने रिप्लेस करायचं आहे, ONE. So this is propanone, right? So this propanone again undergoes hydrogenation by using nickel, palladium, platinum at which temperature, 413 Kelvin. काय होणार इथे, hydrogens are added. Hydrogens are added between this carbon double bond oxygen. So you will get here CS3, बघा COH. ऑक्सिजन वर एक हायड्रोजन ऍड केलाय, एक हायड्रोजन कार्बन वरती ऍड करा. ओके, सो व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाउंड, दिस इज propan2ol. काय मिळते बघा, 1 2 3. So you will get here propan2ol. Now propan2ol is also known as isopropyl alcohol. म्हणजे कोणता अल्कोहोल मिळाला, हा सेकंडरी अल्कोहोल मिळाला. दिस इज 2 डिग्री अल्कोहोल. लक्षात आलंय का. ओके, सो दिस इज व्हॉट रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स बाय कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. ओके, तर चला मित्रांनो आपण याचा सेकंड पार्ट बघूया, रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स बट बाय युजिंग सोडियम, अमालगम अँड वॉटर. ओके, तर इथे सुद्धा आपण काय करू शकतो, बघा सेम आपल्याला अल्डिहाइड्स घ्यायचे इथे आणि एरो वरती लिहायचंय सोडियम अमालगम अँड वॉटर. जेव्हा मर्क्युरी सोबत आपण एखादी मेटल कंबाईन करत असतो तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो, अमालगम. लक्षात आलंय. सो हियर सोडियम इज विथ मर्क्युरी, सो दिस इज सोडियम अमालगम. अमालगमचा अर्थ काय होतो, जॉईन. सो 2 metals are joined here or 2 metals are mixed, okay, or together. So this is sodium amalgam and water. When sodium amalgam reacts with the water, then there is formation of nascent hydrogen. काय तयार होणार इथे, nascent hydrogen तयार होणार. So we can write here this is nascent hydrogen, and these nascent hydrogens are responsible for reduction of these aldehydes and ketone. Again we have to add the nascent hydrogen between this carbon double bond oxygen. कशामध्ये ऍड करायचे आहे, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. सो हियर one hydrogen is here, again second hydrogen is on carbon. तर इथे 2 hydrogens, 2 nascent hydrogens are needed. तर बघा इथे परत काय मिळतं आपल्याला, R C OH, here is
H म्हणजेच काय RCH2OH. सो यू विल गेट हिअर प्रायमरी अल्कोहोल. ओके, बाकी एक्झाम्पल पण तुम्ही असेच लिहू शकता. इथे काही फारसा फरक नाही रिएक्शन्स मध्ये. कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन्स मध्ये डायरेक्ट H2 गॅस युज केलाय आपण, आणि इथे काय युज केलंय, नेसंट हायड्रोजन युज केलाय. बाकी एक्झाम्पल तुम्ही इथे ऍसिडल्डिहाइडचं सेम एक्झाम्पल मागच्या रिएक्शन्स मध्ये मी तुम्हाला सांगितलंय, ठीक आहे, तेच तुम्ही इथे घेऊ शकता. R=CH3, इकडे पण काय ठेवायचं तुम्हाला, CH3. सो यू विल गेट इथेनॉल. ओके, तर पुढे बघा कीटोन. सो RC=O, हिअर इज व्हॉट, R'. सो दिस इज कीटोन. आणि कीटोनचं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, रिडक्शन बाय युझिंग सोडियम अमालगम अँड वॉटर. ओके, इथे सुद्धा आपल्याला काय मिळणार, नेसंट हायड्रोजन. नाउ दिस नेसंट हायड्रोजन इज अगेन ऍडेड बिटवीन C+O. कशामध्ये ऍड करायचे आपल्याला, C+O मध्ये ऍड करायचे. सो हिअर RCOH, हिअर इज अगेन R', हिअर इज H. म्हणजे काय मिळालं, सेकंडरी अल्कोहोल. कोणता अल्कोहोल मिळाला, सेकंडरी अल्कोहोल. लक्षात आले. तुम्ही इथे एक्झाम्पल घेऊ शकता ऍसिटोनचं. कशाचं एक्झाम्पल घेऊ शकता, ऍसिटोनचं एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ शकता. तर R=CH3, R'=CH3, सो दिस विल बी ऍसिटोन. आणि ऍसिटोनचं रिडक्शन झालं बाय युझिंग नेसंट हायड्रोजन, then you will get here secondary alcohol. Is it clear? So we have learned the reductions of aldehydes and ketones. Also aldehydes and ketones can be reduced by using a different reducing agent, sodium borohydride, lithium aluminum hydride. ते सुद्धा आपण या ठिकाणी यूज करू शकतो. ओके, तर चला मित्रांनो, आपण सेकंड पार्ट बघूया या रिएक्शनचा. बाय रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स अँड इस्टर. तर इथे आपण अल्कोहोल्स प्रिपेअर करू शकतो. कशाचं रिडक्शन करून, कार्बोक्सिलिक ऍसिड्स आणि इस्टरचं. आता इथे आपल्याला प्रॉपर रिड्युसिंग एजंट सिलेक्ट करायचं आहे. ओके, तर रिड्युसिंग एजंट्स जसं मी तुम्हाला सांगितलं, कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन, सोडियम अमालगम अँड वॉटर, त्यानंतर सोडियम बोरोहायड्राइड, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, त्यानंतर डायबोरेन, हे सगळे रिड्युसिंग एजंट आहे. पण इथे कार्बोक्सिलिक ऍसिड्स आणि इस्टरला रिड्यूस करण्यासाठी बेस्ट रिएजंट आहे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन किंवा सोडियम बोरोहायड्राइड किंवा डायबोरेन याच्यामुळे रिडक्शन्स होत नाही प्रॉपरली कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इस्टरचं. ओके, तर आपण काय यूज करणार, lithium aluminum hydride. So lithium aluminum hydride is little bit expensive reagent as compared to sodium borohydride. आणि lithium aluminum hydride हा बेस्ट रिड्यूस करू शकतो कशाला, कार्बोक्सिलिक ऍसिड्स आणि इस्टरला. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले बघूया कार्बोक्सिलिक ऍसिड्स. बघा, कार्बोक्सिलिक ऍसिडचा जनरल फॉर्म्युला RC=OOH. ओके, नाउ दिस कार्बोक्सिलिक ऍसिड is reduced by, ठीक आहे, डायरेक्ट आपण इथे लिहू लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, LiAlH4, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. आणि ऍसिडिक कंडिशन्स मध्ये आपल्याला रिडक्शन करायचं आहे. सो हिअर व्हॉट हॅपन, वेअर वी हॅव टू ऍड द हायड्रोजन. कुठे ऍड करायचं आपल्याला हायड्रोजन, बिटवीन C+O. C+O मध्ये हायड्रोजन ऍड करायचे. सो हिअर RCH2OH काय मिळतं तुम्हाला इथे, प्रायमरी अल्कोहोल. काय मिळतं, प्रायमरी अल्कोहोल. ओके, तर जेव्हा कार्बोक्सिलिक ऍसिडचं आपण रिडक्शन करणार बाय युझिंग लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, ठीक आहे, तर तुम्हाला इथे काय मिळणार, प्रायमरी अल्कोहोल. ओके, नेक्स्ट इज आपण इथे एक्झाम्पल्स घेऊया. R च्या जागी मी इथे ठेवतोय CH3, C+OOH. ठीक आहे, सो 2 कार्बन कार्बोक्सिलिक ऍसिड इज व्हॉट, ऍसिटिक ऍसिड. दिस इज नोन ऍज ऍसिटिक ऍसिड. किंवा याचं IUPAC नॉमेनक्लेचर काय असतं बघा, E of alkane is replaced by OIC acid. So 2 carbon alkane is ethane. तर इथे काय करायचं तुम्हाला, E is replaced by OIC acid. So this is ethanoic acid. This is ethanoic acid. Now this ethanoic acid is reduced by using lithium aluminum hydride in acidic condition, that is what H3O plus. Again तुम्हाला कुठे हायड्रोजन्स ऍड करायचे, बिटवीन C+O, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, म्हणजे कार्बोनिल ग्रुपला प्रायमरीली आपल्याला इथे रिड्यूस करायचं आहे.
तर बघा इथे एक इथे 2 हायड्रोजन CH2 आणि हा ऑक्सिजन इथनं निघून जाईल, ठीक आहे, इन द फॉर्म ऑफ वॉटर. सो यू विल गेट हिअर CH3 CH2OH. तर काय मिळणार इथे आपल्याला? इथेनॉल. काय मिळणार? इथेनॉल. लक्षात आलंय? सो दिस इज दी reductions of carboxylic acids by lithium aluminum hydride. Now same reductions आपल्याला कशाचं करायचं आहे? इस्टरचं. सो लेट्स सी. इस्टर काय फॉर्म्युला असतो इस्टरचा? R(C)O(O)R'. ओके, सो दिस इज व्हॉट इस्टर. हा इस्टरचा फॉर्म्युला आहे. इस्टर इज अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. त्याला आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा म्हणत असतो. तर इस्टरचं आपल्याला रिडक्शन करायचं आहे बाय युझिंग हिअर लिथियम अल्युमिनियम हायड्राइड अगेन इन ऍसिडिक कंडिशन. ओके, तर इथे काय होतं? इस्टरच्या रिडक्शन्स मध्ये काय होतं बघा, आपल्याला 2 मॉलिक्युल्स मिळणार अल्कोहोलचे. ते सेम किंवा डिफरंट हे डिपेंड करतं, राईट, ऑन दी स्ट्रक्चर ऑफ इस्टर. ठीक आहे. तर इथे काय होतं? कार्बन आणि ऑक्सिजन हा बॉन्ड इथे ब्रेक होणार आणि काय होतं? ऍडिशन्स ऑफ हायड्रोजन. बघा इकडे जर हायड्रोजन ऍड केले RCH2OH आणि इकडे R'OH. ठीक आहे. तर इथे RCH2OH अँड हिअर इज व्हॉट R'OH. काय मिळालं आपल्याला? बोथ आर अल्कोहोल. दोन्ही मॉलिक्यूल कशाचे मिळाले आपल्याला? अल्कोहोलचेच मिळाले. लक्षात आले? तर आपण काय करूया इथे एक एक्झाम्पल घेऊया. ओके, सो इफ आय टेक हिअर इथाईल, आरच्या जागी इथाईल घेतलं इथे आणि इकडे काय घेतलंय? दिस इज लेट्स से C2H5. अगेन हिअर इज इथाईल. ओके, आणि या कंपाऊंडचं नाव काय असणार? दिस इज इथाईल. How many carbons are there? 3 carbons. So E of alkane is replaced by OATE. The suffix of ester is OATE. Okay. तर हा जो कार्बोक्सिलिक ऍसिडचा पार्ट असतो याला आपण टोटल नंबर ऑफ कार्बन्स 3 आहे. E रिप्लेस करून काय ठेवायचंय? OATE. आणि हा इथाईल आहे म्हणजे काय होणार याचं नॉमेनक्लेचर? इथाईल प्रोपॅनोएट. हे IUPAC नॉमेनक्लेचर आहे. ठीक आहे, इथाईल प्रोपॅनोएट. लक्षात आले? आणि या इथाईल प्रोपॅनोएटचा आपण काय करणार? रिडक्शन्स करणार. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आणि इकडे काय? H3O+. आता हा रिड्युसिंग एजंट आहे म्हणजे काय करणार? हायड्रोजन सप्लाय करणार. इट विल सप्लाय हायड्रोजन. तर काय होतं इथे? देयर इज ब्रेकिंग ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. हा बॉन्ड ब्रेक करायचा, डबल बॉन्ड ब्रेक नाही करायचा. कार्बन ऑक्सिजन 2 बॉन्ड येते. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड. तर हा बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचा आहे. याच्यामध्ये हायड्रोजनची ऍडिशन्स करायची आहे. ओके, इथे ऍडिशन्स केल्यानंतर आपल्याला कोणता अल्कोहोल मिळेल बघा? CH3 CH2 CH2OH. ठीक आहे. तर मी इथे फर्स्ट मॉलिक्यूल लिहून काढतोय CH3 CH2 CH2OH. ठीक आहे. नंतर सेकंड मॉलिक्यूल कोणता मिळणार बघा? C2H5OH. इथे एकच हायड्रोजन ऍड करायचं आपल्याला. C2H5OH. ठीक आहे. सो यू विल गेट हिअर propan1ol and another is what? Ethanol. Propan1ol and another is what? Ethanol. लक्षात आले? तर इथे इथाईल प्रोपॅनोएट, प्रोपॅन1ol आणि इथेनॉल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलंय? कार्बोक्सिलिक ऍसिडचं आणि इस्टरचं रिडक्शन्स केलंय बाय युझिंग लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. आय होप यू अंडरस्टँड. ओके, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.